नमस्कार. मी आपला ज्योतिष मित्र संदीप धामणसकर. आज आपण व्यवसाय योग या संबंधी माहिती बघणार आहे. त्याआधी तुम्हाला कुंडली बघायची असेल, कुंडलीमधील ग्रहांचे दोष, नक्षत्राचे दोष किंवा अंतर्दशा महादशा याची दोष किंवा रत्र दुधाक्ष या संबंधी माहिती, पत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरं जर हवी असतील तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर अपॉइंटमेंट बुक करू शकता. नमस्कार. आता ही एक कुंडली आहे. या कुंडलीमध्ये आपण व्यवसाय योग बघणार आहे. ह्या व्यक्तीचं नाव आहे संदीप. जन्मतारीख आहे 29/9/73. रत्नागिरी जन्मस्थळ आहे आणि वेळ आहे 2 वाजता AM, म्हणजे अर्ली मॉर्निंग, सकाळची. कर्क लग्नाची कुंडली आहे. 4 आकडा म्हणजे कर्क लग्न. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3 अशी कुंडली आहे. त्यामध्ये तिसऱ्या घरामध्ये रवी हर्षल कुटू आहे. चौथ्या घरामध्ये बुध, चंद्र, शुक्र आहे. 5 मध्ये नेपच्यून, 6 मध्ये राहू, 7 मध्ये गुरु, 10 मध्ये मंगळ आणि 11 मध्ये शनी केतू आहे. ही आपण एक कुंडली घेतलेली आहे. तर ह्या कुंडलीच्या आधारे आपण व्यवसाय योग काढणार आहे. ह्याला निसर्ग कुंडली म्हटलं जाते. निसर्ग कुंडलीप्रमाणे हे अशा पद्धतीने ग्रहांची रचना असते. पहिल्या घरामध्ये रवी, दुसऱ्या घरामध्ये शुक्र, तिसऱ्यामध्ये मंगळ, 4 मध्ये चंद्र बुध, 5 गुरु, 6 मंगळ शनी, 7 शुक्र, 8 शनी, 9 मध्ये रवी गुरु, 10 मध्ये रवी बुध गुरु शनी, 11 मध्ये शुक्र आणि 12 मध्ये शनी. निसर्ग कुंडलीचे ग्रह आणि आपल्या पत्रिकेतले ग्रह हे जर एकमेकांचे मित्र किंवा एकमेकांच्या घरात असतील तर त्या माणसाला त्या संबंधी त्या घराचं फळ चांगलं मिळतं. अशा पद्धतीनं हे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालतो. आता व्यवसाय योगाचं सूत्र कुठलं आहे तर चर राशी आणि दशमेश. चर राशी, दशमेश म्हणजे 10व्या घराचा मालक, त्याला दशमेश म्हटलं जातं. चर राशी म्हणजे 1 नंबर मेष, कर्क, तुळ आणि मकर या चर राशी आहेत. तर व्यवसाय योगचं दुसरं सूत्र काय? दशमेश धनेश. दशमेश म्हणजे दशमस्थानचा मालक, धनेश म्हणजे धनस्थान, हे 2 नंबर त्याचा मालक, चतुर्थेश म्हणजे 4थ्या घराचा मालक, षष्टेश म्हणजे 6व्या घराचा मालक, अष्टमेश म्हणजे 8व्या घराचा मालक. यांच्या महादशेत अंतर्दशेत हा व्यवसाय योग होतो. आता पुढं आपण बघूया, सूत्रानुसार आपण जाऊया. दशमेश कोण आहे तर दशमस्थानचा मालक कोण आहे? मंगळ. मंगळ तिथंच बसलाय. दशमेश 10व्या रवी बुध गुरु शनीच्या, म्हणजे 10वं घराचा मालक कोण कोण आहे तर आपण निसर्ग कुंडली बघायला लागलो. इथं बघायचं आहे रवी बुध गुरु शनीच्या. आता ह्यांचे पुन्हा हे ह्या मंगळाशी मित्र आहेत की शत्रू आहेत तर रवी मंगळाशी कसा आहे? मित्र आहे. नंतर बुधाशी कसा आहे तर सम आहे. गुरुशी मित्र आहे आणि शनीशी मंगळ शत्रू आहे. म्हणून रवी बुध गुरु शनीच्या मित्र, सम, मित्र, शत्रू घरात मेष या स्वतःच्या राशीत, कारण मंगळाची मेष ही स्वतःची राशी आहे, त्यामुळे मेष या स्वतःच्या राशीत आहे. म्हणून याचं उत्तर काय आलं? संमिश्र. संमिश्र का आलं तर मित्र, सम आणि शत्रू हे सगळे आल्यामुळं याचं उत्तर संमिश्र आलं. अशा पद्धतीनं हे आपण आता पुढचा भाग बघूया. त्यानंतर मंगळावर कुणाकुणाच्या दृष्ट्या आहेत बघायचं आहे. तर मंगळावर दृष्ट्या नाही, आधी योग बघायचे. मंगळाचा इतरांशी होणारा योग, मंगळाचा शनी केतूशी लाभ योग होते, म्हणजे 1, 2, 3 हा लाभ योग झाला. त्यानंतर रवी हर्षल प्लुटोशी 1, 2, 3, 4, 5, 6 षडाष्टक योग आला इथं, हे बघा षडाष्टक योग. त्यानंतर मंगळाचा चंद्र बुध शुक्राशी समसप्तक योग, म्हणजे इथून 7 अंतर म्हणून समसप्तक योग आला. त्यानंतर पुढं नेपच्यूनची षडाष्टक योग, म्हणजे इथून 8वा भाग, 8 अंतर आलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 नेपच्यूनची षडाष्टक योग. त्यानंतर राहूशी 9 पंचम योग, कारण इथून इथं 9 पंचम अंतर येते, 5वं अंतर आणि इकडून 9वं अंतर, म्हणून राहूशी 9 पंचम योग. त्यानंतर गुरुशी केंद्र योग, गुरुशी मंगळाचा केंद्र योग. अशा पद्धतीने हे योग बघितले जातात. म्हणजे उत्तर जर अचूक पाहिजे असेल तर अशा पद्धतीने योग बघितले तर उत्तर त्याचं अचूक येतं. आता थोडस पुढे जाऊया आपण. त्यानंतर दृष्टी.
आता दशमस्थानावर और दशमेश मंगळावर, दशमस्थानावर कुणाच्या दृष्ट्या आहेत बघायच्या, पापग्रहांच्या का शुभग्रहांच्या? दशमस्थानावर मंगळा राहूची 5वी दृष्टी आणि चंद्र बुध शुक्राची 7वी दृष्टी. म्हणजे चंद्र बुध शुक्र हे शुभग्रह आहेत, राहू हा पापग्रह आहे, म्हणून या दोघांची दृष्टी म्हणून संमिश्र उत्तर येणार. कारण एक शुभ आणि एक अशुभ आला बघा इथं. दृष्टी कोणाची आहे? दशमस्थानावर दशमेश मंगळावर चंद्र बुध शुक्राची 7वी दृष्टीवर राहूची 5वी, संमिश्र उत्तर आलं. त्यानंतर एकंदरीत विचार करा, या पत्रिकेत दशमेश मंगळ शुभ आणि अशुभ दोन्ही योग करतोय, म्हणजे शुभ पण योग करतोय, अशुभ पण योग करतोय. पुन्हा दशमेश मंगळावर शुभ आणि अशुभ दोन्ही ग्रहांच्या दृष्ट्या आहेत. आणि भावभावेश म्हणजे आपल्या ग्रहापासून जर 6-8-12 सोडून इतर जर ग्रह गेला असेल, इतर घरामध्ये जर ग्रह गेला असेल तर शुभ मानलं जातं. 6-8-12 हे अशुभ असतात आणि बाकी सगळे शुभ. आणि मंगळ स्वतःच्या पहिल्या घरातच आहे, आपल्या घरापासून स्वतःच्या घरात पहिल्या घरात असल्यामुळे तो भावभावेश नियमाप्रमाणे शुभ झालेला आहे. म्हणून पहिल्या घरात या व्यक्तीला शुभ अशुभ दोन्ही दृष्ट्या आहेत. भावभावेश नियमाप्रमाणे मंगळ पहिल्या घरात असल्यामुळे या व्यक्तीला व्यवसाय योग थोड्या त्रासाने पण व्यवसाय योग आहे, किंवा हा व्यक्ती करू शकतो. त्यानंतर हा माणूस व्यवसाय कुठल्या अंतर्दशे महादशेमध्ये करू शकतो ते आपण बघूया. तर या व्यक्तीला मंगळाच्या, रवीच्या, शुक्राच्या, आता हे कसं काढलं आपण, तर इथं वरतीचे दाखवलंय सूत्र. दशमेश कोण आहे? दशमेश मंगळ आहे, म्हणून मंगळाच्या. त्यानंतर धनेश, धनस्थानचा स्वामी कोण आहे? तर रवी, म्हणून रवीच्या. त्यानंतर पुढचं सूत्र काय आहे? चतुर्थेश, चतुर्थेश कोण आहे? शुक्र, म्हणून शुक्राच्या. आणि षष्टेश कोण आहे? 9 आकडा, 9 आकडाचा मालक कोण आहे? गुरु, म्हणून गुरुच्या. आणि त्यानंतर अष्टमेश किती आकडा आहे? 11, 11 आकडाचा मालक कोण आहे? शनी, म्हणून शनीच्या. म्हणून या व्यक्तीला अष्टमेश शनीच्या महादशेत अंतर्दशेत आलं बघा. पुढं महादशेत अंतर्दशेत शनीच्या महादशेत अंतर्दशेत योग येईल. जास्त करून शुक्राच्या अंतर्दशेत व्यवसाय योग येईल. का? तर शुक्र आणि मंगळ ह्याचा शुभ योग आहे, म्हणून शुक्राच्या महादशेत अंतर्दशेत नक्की योग येईल. आणि दशमस्थानात राहूची 5वी दृष्टी आहे, आणि राहू हा अडचणी करतो, म्हणून राहू कुठल्या राशीत आहे? धनु राशीत. म्हणून दत्ताची उपासना केली तर ह्याला व्यवसायामध्ये अडचणी येणार नाहीत. आता व्यवसाय योग कधीपासून करू शकतो हा? तर मंगळाचं वय साधारण 28 असते. मंगळाचं वय 28, म्हणजे 28 वर्षापासून ह्याला व्यवसाय योग उत्तम आहे. हा चांगल्या प्रकारे माणूस व्यवसाय करू शकतो. त्यानंतर पुढं हा व्यवसाय कोणता करू शकतो? तर या व्यक्तीला कोणता व्यवसाय करू शकतो? सोने चांदीचा व्यवसाय करू. सोने चांदीचा का? तर मंगळ हा सोने चांदीचा कारक आहे, त्याच्याबरोबर समोर शुक्र आहे. शुक्र आणि मंगळ हे, शुक्र हा स्त्री प्रधान ग्रह आहे, तुम्ही स्त्रियांसंबंधी व्यवसाय, म्हणून पुढे स्त्रियांसंबंधी व्यवसाय आलाय बघा. सोने चांदी, दागिने, कॉस्मेटिक, स्त्रियांसंबंधी सगळे व्यवसाय या व्यक्तीला चालतील. त्यानंतर दशमेश शनी मंगळ एकमेकांशी षडाष्टक केंद्र योग किंवा द्रुदाश योग होत असता व्यवसायामध्ये अनेक अडचणी, कटकटी आणि बदनामी किंवा चढ उतार राहतील. म्हणजे काय? तर व्यवसाय योग करताना अशा पद्धतीने जर तुमच्या पत्रिकेमध्ये काय दोष असेल, दशमेशचा शनी मंगळ षडाष्टक योग होत असेल, तर त्या व्यवसाय करताना त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. अशा पद्धतीनं तुमच्या पत्रिकेमध्ये व्यवसाय योग आहे की नाही हे तुम्ही बघून व्यवसाय करू शकता. जर तुम्हाला काय त्यातली माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार. हा व्यवसायाची माहिती झालेली आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे योग तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन किंवा शेअर करा. नमस्कार.